Good morning, students. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस, स्कीम ऑफ एक्झामिनेशन, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर इत्यादी टेक्निकल गोष्टींची चर्चा केलेली आहे. टुडे विल स्टार्ट विथ फर्स्ट युनिट ऑफ द सिलेबस, which is Introduction to Statistics. In this unit, we have to discuss what is the meaning of word statistics, then definition of statistical data, then we'll discuss types of data. दोन टाइप आहेत, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. And if time permits, we'll see types of variables, discrete and continuous. These are the two types of variables. So, what is the meaning of this word? जसं की तुम्ही आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक विषयाची आपल्याला एक डेफिनेशन देता येते, त्याची व्याख्या सांगता येते, त्याचा अर्थ सांगता येतो. तसं स्टॅटिस्टिक्स याचा अर्थ काय, तर याला वेगवेगळे मीनिंग अटॅच झालेले आहेत. वेगळ्या पद्धतीने लोकांनी स्टॅटिस्टिक्स हा शब्द वापरात आणलेला आहे. त्याचा वापर ज्या पद्धतीने होतो त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात. म्हणजे पहा, स्टॅटिस्टिक्स हा शब्द आपण विदाउट एस लिहिला, म्हणजे त्याच्या शेवटी जो एस हे लेटर आहे त्याच्याशिवाय लिहिलं, म्हणजे स्टॅटिस्टिक्स विदाउट एस लिहिलं तर ते होणार सिंग्युलर, म्हणजे एकवचनी. आणि यस त्याला जोडला तर इट बिकम्स प्ल्युरल, म्हणजे अनेक वचनी होणार. तर स्टॅटिस्टिक्सचा सिंग्युलर मिनिंग जर घेतला तर ती टर्म आहे एक. जसं की अर्थशास्त्रामध्ये GDP, GNP अशा प्रकारच्या टर्म्स आहेत. अकाउंट्समध्ये तुम्ही एक्सपेंडिचर, शेअर, होल्डिंग्स वगैरे अशा प्रकारच्या ज्या टर्म्स वापरता तशा प्रकारची ती एक टर्म आहे. त्याचा अर्थ आहे फंक्शन ऑफ सॅम्पल व्हॅल्यूज. तर आपण जर विथ एस असा हा शब्द घेतला, म्हणजे त्याचा प्ल्युरल मिनिंग घेतला, तर इट बिकम्स अ सब्जेक्ट, म्हणजे तो एक विषय होतो. तर काही लोक स्टॅटिस्टिक्स ला इक्वॅलंट म्हणजे न्यूमेरिकल डेटा, म्हणजे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की हेल्थ स्टॅटिस्टिक्स, म्हणजे त्यांना म्हणायचं असते की आरोग्याच्या संदर्भातली माहिती. कोणी म्हणतं एज्युकेशनल स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक, पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भातली माहिती. सो स्टॅटिस्टिक्स ॲज अ सब्जेक्ट we can define in a more or fine words. पण त्याच्या अगोदर we have to discuss one more term and that is statistical data. आता डेटा म्हणजे काय, तर अगदी सर्वांना तुम्हाला माहिती आहे डेटाचा अर्थ माहिती असं येतो आपण. इन्फॉर्मेशन याला समानार्थी शब्द आहे डेटा. पण स्टॅटिस्टिकल डेटा याचा अर्थ काय, तर स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन, आकडेवारीमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याला स्टॅटिस्टिकल डेटा असं म्हणता येतं आपल्याला. न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रॉब्लेम अंडर स्टडी इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल डेटा.
म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझा प्रश्न असा आहे की व्हॉट इज ॲव्हरेज एज ऑफ गर्ल्स ॲट द टाईम ऑफ मॅरेज इन सांगली डिस्ट्रिक्ट. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये मुलींच्या लग्नाचं सरासरी वय काय आहे हा प्रश्न मला जाणून घ्यायचा आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज मॅरेज एज. म्हणजे ते 18व्या वर्षी होते, 20व्या वर्षी होते, 24व्या वर्षी होते की आणि 30व्या वर्षी होते, हा माझा प्रश्न असेल. तर याच्या संदर्भात जी माहिती आहे मग त्याच्यामध्ये नेम ऑफ द गर्ल, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ मॅरेज, एवढ्या तरी माहिती असायला पाहिजेत गोष्टी आपल्याला. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लग्नाच्या वेळेला त्या विशिष्ट मुलीचं नाव किती वय होतं हे शोधता येईल. म्हणजे वी शुड नो 3 कॅरेक्टरिस्टिक्स अबाउट ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. नाव, त्याचं जन्मतारीख आणि त्याच्या लग्नाचा दिनांक. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून हा डेटा कलेक्ट करता येतो. पण स्टॅटिस्टिकल डेटा आणि कोणताही स्वरूपाचा इतर डेटा ह्याच्यामध्ये फरक असा आहे की स्टॅटिस्टिकल डेटामध्ये 2 वैशिष्ट्य असतात. एक म्हणजे रँडमनेस आणि दुसरं म्हणजे व्हेरिएबिलिटी. सो द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन which is governed by randomness and variability is called statistical data असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात हे 2 शब्द जर तुम्हाला जड वाटत असतील, त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येत नसेल, तर लेट अस सी ए स्मॉल एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी इथं 3 डेटा सेट लिहिलेले आहेत. सेट 1 डेटा सेट एवढ्यासाठी की त्याच्यामध्ये काही आकडे आहेत. आता हे किती आकडे आहेत, तर प्रत्येकी 10 आकडे असलेले 3 सेट लिहिलेत. पहिला सेट पहा, त्याच्यामध्ये काय आकडे आहेत, तर फक्त 20 आहे. 20 10 वेळा रिपीट झाला आहे. 20 इज रिपीटेड 10 टाइम्स. म्हणजे या डेटा सेटमधलं प्रत्येक ऑब्झर्वेशन हे सारखंच आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची व्हेरिएबिलिटी नाही आहे. हा कॉन्स्टंट डेटा आहे. म्हणजे व्हॅल्यूज सर्व कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे या डेटाला स्टॅटिस्टिकल डेटा म्हणता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं की हा डेटा आहे, उदाहरणार्थ 20, हे 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत टेस्टमधले. तुम्हाला लगेच शंका येणार, 10च्या 10 विद्यार्थ्यांना समान मार्क्स पडले परीक्षेमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा रिलायबल डेटा असू शकत नाही आहे. असे लगेच तुमचं त्याच्याबद्दल समज होऊ शकतो. कारण का, तर त्या डेटामध्ये कसल्याही प्रकारचं व्हेरिएशन नाही आहे, ही एक शंकास्पद गोष्ट आहे. अँड दॅट्स वाय इट इज नॉट कॉल्ड स्टॅटिस्टिकल डेटा. आता दुसरा सेट पहा. दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा 10 ऑब्झर्वेशन्स आहेत. आता हा सेट जरा थोडा काळजीपूर्वक पहा. काळजीपूर्वक पहा एवढ्यासाठी असं म्हणतोय की या सेटमध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते कसे आहेत पहा. 12, 24, 36, 48, 60, म्हणजे 12चा पाडाच आहे तो. मग आता या सेटबद्दल काय म्हणणार आपण. या डेटा सेटमधले जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे का, एक ऑब्झर्वेशन दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, बदल झाला आहे. पण तो बदल कसा आहे पहा. पहिलं ऑब्झर्वेशन आणि दुसरं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये अंतर आहे 12चं.
दुसरं ऑब्झर्वेशन आणि तिसरं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये अंतर आहे 12चं. म्हणजे प्रत्येक पुढचं ऑब्झर्वेशन हे 12ने वाढत जाऊन इट इज इन्क्रीज्ड बाय 12 कन्सिस्टंटली. म्हणजे पुन्हा हे शंकास्पद आलं, प्रत्येक ऑब्झर्वेशन 12ने वाढते. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएशन आहे दुसऱ्या डेटा सेटमध्ये, बट देर इज नो रँडमनेस. ह्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे, एक्झॅक्ट पॅटर्न आहे. म्हणजे 7व्या ठिकाणी किंवा 8व्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू येणार हे मी सांगू शकतो, मला पहिलं ऑब्झर्वेशन माहीत असेल तर. कारण 12 गुणिले 9 108 ऑब्झर्वेशन असणार 9. So it is a non-random data. It is not called statistical data. तर आता तिसरा डेटा सेट पहा. 24, 90, 96, 36, 85, 16, 38, 11, 8, 78. प्रत्येक ऑब्झर्वेशन दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे का? येस, इट इज डिफरंट. त्यामुळे याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. आणि तुम्ही प्रयत्न करा, एक विशिष्ट असा पॅटर्न या ऑब्झर्वेशन्समध्ये आढळून येत नाही आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन याच्यापेक्षा एवढ्या संख्येने मोठा आहे, एवढ्या संख्येने कमी आहे, हे याची दुप्पट आहे किंवा ती त्याच्या निमपट आहे, अशा प्रकारे कोणतंही रिलेशनशिप याच्यामध्ये सापडणं मुश्किल आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हे जे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत ते कुठल्याही नियमाने बांधलेले नाही आहेत, ते मुक्त आहेत खऱ्या अर्थाने. म्हणजेच दे आर रँडम. सो सेट नंबर 3, सॉरी ते चुकून सेट 2 असं लिहिले गेले तिथं. सो सेट नंबर 3 या सेटमध्ये व्हेरिएबिलिटी आहे, त्याच्यामध्ये रँडमनेस आहे, म्हणून याला काय म्हणता येईल आपल्याला, इट इज अ स्टॅटिस्टिकल डेटा. So simply collection of numbers is not a statistical data, but the collection of numbers which has two important characteristics, that is variability and randomness, is called statistical data. I think ही डेफिनेशन तुमच्या लक्षात आले असेल. तर अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिकल डेटाचं ॲनालिसिस करणं हे आपलं काम आहे स्टॅटिस्टिक्समध्ये. म्हणून आता आपण स्टॅटिस्टिक्स या विषयाची फॉर्मल डेफिनेशन करायचा प्रयत्न करूया. म्हणजे विषय म्हणून याला कसं डिफाईन करता येईल. द स्टॅटिस्टिक्स ए ब्रँच ऑफ सायन्स which deals with the collection, presentation, analysis and interpretation of statistical data. स्टॅटिस्टिक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 4 स्टेप्स आहेत. स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट कशा पद्धतीने करायचा, कलेक्ट केलेला डेटा प्रेझेंट कशा पद्धतीने करायचा, किंवा त्याला ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं. त्यानंतर तो डेटा ॲनालाइज कशा पद्धतीने करायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, आणि शेवटी त्या डेटामधून आपल्याला काही इंटरप्रिटेशन करता येईल का, काही कन्क्लुजन कशा पद्धतीने काढता येईल. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे दॅट इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. Therefore it is defined as it is a branch of science which deals with the collection, presentation, analysis and interpretation of statistical data. आता ह्या स्टेप्स ज्या आहेत ना त्या कशा आहेत, हायरार्कियल स्टेप्स आहेत. म्हणजे एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, कोणती स्टेप कधी येणार नाही आहे. म्हणजे हा जो फ्लो चार्ट आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट स्टेप इज द कलेक्शन ऑफ डेटा. अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे डेटा असल्याशिवाय तुम्ही पुढच्या पायरीवरती जाऊ शकत नाही. सो द फर्स्ट स्टेप इज द कलेक्शन ऑफ डेटा.
हा जो मिळालेला डेटा आहे तो अस्ताव्यस्त स्वरूपात तुमच्याकडे असू शकतो, तो खूप मोठ्या प्रमाणात असू शकतो. त्याला आपल्याला व्हॉल्युमिनियस डेटा असं म्हणता येईल. म्हणून तो आपल्याला ऑर्गनाईज करायचा असतो, प्रेझेंट करायचा असतो. त्यानंतर तो प्रेझेंट केलेला जो डेटा आहे त्याचा आपल्याला ॲनालिसिस, विश्लेषण करायचं, आणि त्या ॲनालिसिसवरून आपल्याला काय अनुमान काढायचं आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे, कन्क्लुजन काढायचं आहे. अशा ह्या 4 स्टेप्स असतात. सो फर्स्ट स्टेप इज द कलेक्शन अँड द लास्ट स्टेप इज द इंटरप्रिटेशन ऑफ data. So statistics, it deals with these 4 steps. त्यानंतर हा जो न्यूमेरिकल डेटा आपण कलेक्ट करणार आहोत तो आपल्याला मिळवावा लागतो. जो कोणता आपला प्रॉब्लेम असेल त्या संदर्भात डेटा आपल्याला कलेक्ट करावा लागतो. मग हे कलेक्ट करण्याच्या पद्धतीवरून द वे इन विच वी आर कलेक्टिंग स्टॅटिस्टिकल डेटा, त्याचे 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे प्रायमरी डेटा आणि दुसरा प्रकार आहे सेकंडरी डेटा. म्हणजे उदाहरणार्थ खूप वेळाला आम्ही मुलांना प्रोजेक्ट करायला सांगतो. मग आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला असा प्रोजेक्ट दिला आहे की इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एखाद्या फाउंड्री, एखादं जी युनिट असेल त्याची केस स्टडी करायची. मग आता तो विद्यार्थी, त्याला काही माहिती आवश्यक आहे, स्टॅटिस्टिकल डेटा आवश्यक आहे. मग तो विद्यार्थी स्वतः गेला त्या युनिटमध्ये, त्या फाउंड्रीमध्ये, आणि तिथून त्यांनी डेटा स्वतः कलेक्ट केला आणि त्याच्यावर त्यांनी प्रोजेक्ट तयार केला. तर अशा प्रकारच्या डेटाला आपण प्रायमरी डेटा म्हणतो. म्हणजे द डेटा विच आर कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर किंवा रिसर्चर फॉर द फर्स्ट टाइम टू इन्व्हेस्टिगेट द प्रॉब्लेम अंडर स्टडी इज कॉल्ड प्रायमरी डेटा. म्हणजे ज्याला गरज आहे त्यांनी स्वतःच डेटा कलेक्ट केलेला असेल तर त्या डेटाला प्रायमरी डेटा म्हणायचं. मग हा डेटा आपण कशा पद्धतीने कलेक्ट करू शकतो? त्यासाठी मेथड आपण वापरू शकतो सर्वे, त्याला नमुना पाहणी म्हणतो आपण, सॅम्पल सर्वे. इंटरव्ह्यू घेऊ शकतो, म्हणजे लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडून माहिती, किंवा काही प्रयोग करू शकतो आपण त्याच्यासाठी आपल्या प्रश्नाच्या संदर्भात, आणि त्याच्यातून आपण डेटा मिळवू शकतो. सो प्रायमरी डेटा इज बेसिकली ए फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. इट इज अ फर्स्ट हँड डेटा, आणि तो आपल्याला विशिष्ट हेतूसाठी आपण स्वतःच, म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपण तो कलेक्ट केलेला असतो. ज्या इन्व्हेस्टिगेटरचा, रिसर्चरचा प्रॉब्लेम आहे तो स्वतः हा डेटा कलेक्ट करत असतो. पण जर का ज्या विद्यार्थ्याला प्रोजेक्ट दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतः इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये न जाता त्यांनी काय केलं की तो डेटा, सपोज इंडस्ट्रियल इस्टेटचं ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश होत असेल आणि तो त्यांच्या ऑफिसमधून घेऊन त्या रिपोर्टमध्ये छापलेला डेटा जर वापरला तर त्या डेटाला म्हणायचं सेकंडरी डेटा. That data is called, if the data is taken from some other sources,
ज्याला आपल्याला रेडीमेड डेटा असं म्हणता येईल, तर त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की द डेटा कलेक्टेड बाय समवन एल्स फॉर सम अदर पर्पज, म्हणजे कदाचित त्याचा उद्देश वेगळा असेल, त्याने त्याच्यासाठी कलेक्ट केलेला आहे, पण मलाही उपयोगाला येतो म्हणून मी तो रेडीमेड डेटा जर घेतला तर त्याला सेकंडरी डेटा म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारचा जो डेटा आहे तो काय म्हणता येईल त्याला आपल्याला, सेकंड हँड डेटा. इट इज ऑलरेडी कलेक्टेड अँड रेकॉर्डेड बाय समवन एल्स. आपल्या प्रॉब्लेमशी त्याचा संबंध येतोय, त्याची गरज आपल्याला जाणवते म्हणून आपण तो डायरेक्टली घेऊ शकतो. म्हणजे खूप वेळा पहा, आपल्या देशात जनगणना होते, सेन्सस होतं आणि त्याच्यात खूप सारी माहिती गोळा केली जाते. आता उदाहरणार्थ एखाद्या लेखकाला अर्थशास्त्राच्या पुस्तक लिहायचं एखादं आणि त्याला आवश्यकता असेल लोकसंख्येच्या डेटाची, तर तो काही स्वतः कलेक्ट करायला जात नाही आहे. तो काय करतो, सेन्ससच्या रिपोर्टमधून डेटा घेतोय. दॅट इज सेकंडरी डेटा. म्हणजे त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. म्हणजे आपली गरज काय आहे, आपलं बजेट किती आहे, आपल्याकडे वेळ किती आहे, याच्यावरून आपण ठरवू शकतो की प्रायमरी डेटा घ्यायचा की सेकंडरी डेटा घ्यायचा. सो बेसिकली डेटा सेम, प्रायमरी डेटा सेकंडरी डेटामध्ये डेटा आपला सेमच असतोय, पण तो ज्या पद्धतीने आपण मिळवतोय त्याच्यावरून त्याचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे प्रायमरी आणि दुसरा म्हणजे सेकंडरी. त्यामुळं आपल्याला या दोन डेटामध्ये जो फरक आहे तो फरक स्पष्ट करा असं कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येऊ शकतं. ते फरकाचे मुद्दे आपल्याला बघता येतील. पण तत्पूर्वी सेकंडरी डेटा आपण कोणकोणत्या प्रकारे मिळवू शकतो, त्याला सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. त्याची काही नावं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स. आपल्याकडे तुम्ही पाहिलं तर लोकराज्यसारखं महाराष्ट्र शासनाचं एक मॅगझिन येतं, शासनाची सर्व प्रकारची माहिती त्याच्यामध्ये असते. इंडिया नावाचं एक इयरबुक निघत असते. गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स, सेन्ससचा डेटा, काही संस्थांचे इंटरनल रेकॉर्ड्स असतात. म्हणजे जसं की आपलं कॉलेज आहे, कॉलेजच्या ऑफिसमध्ये एक रेकॉर्ड मेंटेन केलेलं असते विद्यार्थ्यांचं दरवर्षी. मला जर काही विद्यार्थ्यांची माहिती हवी असेल गेल्या 3 वर्षाची किंवा गेल्या 4 वर्षातले, तर मी त्या इंटरनल रेकॉर्डवरून मिळवू शकतो. पुस्तकं, जर्नल्स, मॅगझिन्स, वेगवेगळ्या कमिट्यांचे रिपोर्ट्स, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, या सर्व ठिकाणावरून मी सेकंडरी डेटा घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला क्रिकेटच्या संदर्भातली काही माहिती हवी असेल तर BCCIच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ती घेऊ शकतो. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला तो डेटा मिळवता येऊ शकतो. आता या दोन्हींच्या मध्ये आपल्याला जर फरक स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर काय लिहिणार आपण, तर काही मुद्द्यांच्यावर आपल्याला लिहिता येऊ शकतं. खूप वेळा परीक्षेमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी डेटा असा प्रश्न विचारला जातो. तर असे 2 कॉलम करून आपण त्याच्यातला फरक स्पष्ट करू शकतो. पहिला भाग काय, इट इज अ फर्स्ट हँड डेटा, सेकंड हँड डेटा. आता प्रायमरी डेटा म्हणजे ज्याला गरज आहे तो स्वतःच कलेक्ट करत असतो, त्यामुळे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तो कलेक्ट करणार. त्यामुळे तो डेटा रिलायबल असतो, विश्वसनीय ज्याला म्हणतो आपण. इट इज मोर रिलायबल. तर सेकंडरी डेटा म्हणजे मी डेटा जो घेणार आहे तो रिलायबल आहे की नाही हे कशावरून ठरणार, तर मी जिथून तो डेटा घेतोय
त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं की एखादी बातमी दैनिक पुढारीमध्ये किंवा दैनिक सकाळमध्ये छापून आली आणि त्याच घटनेची बातमी दैनिक म्हणजे नॅशनल डेलीज जस्ट लाईक टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस किंवा डेक्कन हेरॉल्ड वगैरे अशा प्रकारच्या वर्तमानपत्रातून छापून आली, तर आपण काय म्हणतो की टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस वगैरे दे आर मोर रिलायबल सोर्सेस. तसा प्रकार सेकंडरी डेटाच्या बाबतीत होऊ शकतो. मी डेटा कुठून घेतला आहे, माहितीचा सोर्स काय आहे माझ्या, दॅट इज इम्पॉर्टंट. आता प्रायमरी डेटा त्याच्यासाठी संपूर्ण यंत्रणा आपल्याला उभी करावी लागते. त्यामुळे तो कसा आहे, खर्चिक आहे. प्रायमरी डेटा इज मोर एक्सपेन्सिव्ह. तर सेकंडरी डेटा लेस एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काही आपल्याला चार्जेस असतील डेटाला, तर तेवढे भरून आपण डेटा मिळवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पावसाच्या संदर्भातला काही डेटा मला जर हवा असेल, तर आपल्याकडे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पुण्याला आहे, त्यांच्याकडून आपल्याला तो विकत डेटा मिळतो. पण मी स्वतः कलेक्ट करण्यातला खर्च आणि अशी चार्जेस देऊन घेण्यातला खर्च याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं लेस एक्सपेन्सिव्ह सेकंडरी डेटा असतो आहे, तर प्रायमरी डेटा मोर एक्सपेन्सिव्ह असतो. प्रायमरी डेटा कलेक्ट करायला आपल्याला जास्त वेळ लागू शकतो. म्हणजे आपल्याला तो सर्वे डिझाईन करायला लागतो आहे, त्यामुळं त्याचा वेळ कदाचित 3 महिने, 6 महिने, काही वर्ष असंही असू शकतो. तर सेकंडरी डेटा इट इज रेडिली अवेलेबल, त्यामुळं इट रिक्वायर्स नो टाईम ॲट ऑल, लगेच आपल्याला तो मिळू शकतो. प्रायमरी डेटा म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्ट करत असताना जी यंत्रणा आपल्याला राबवावी लागते, तिथं जास्त प्रमाणात आपल्याला मॅन पॉवर किंवा ज्याला आपल्याला ह्युमन रिसोर्सेस ऑर एनी अदर रिसोर्सेसची गरज ही जास्त प्रमाणात पडते. तर सेकंडरी डेटाच्या बाबतीमध्ये त्याची आवश्यकता खूपच कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा डेटा मला कुठून तरी मिळवायचा असेल, तर 1-2 लोकांना सुद्धा डेप्यूट करून मी तो मिळवू शकतो. पण एखादा जिल्हा किंवा तालुक्याचा सर्वे करायचा असेल, तर आय नीड ॲटलिस्ट अ टीम ऑफ 10 पीपल्स. त्यामुळं इथं मॅनपॉवर जास्त लागते. सो या दोन्ही प्रकारच्या डेटा सेटचे काही फायदे तोटे आहेत. मग आपला प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे, सिव्हिअरिटी त्याची काय आहे, तो किती जटिल प्रश्न आहे, किती महत्त्वाचा आहे, याच्यावरून डेटा कोणता घ्यायचा ते आपण ठरवू शकतो. तर मित्रो, डिअर स्टुडंट फ्रेंड्स, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कोणत्या गोष्टींची चर्चा केली पहा. मी पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करतो. आपण पाहिलं मीनिंग ऑफ द वर्ड स्टॅटिस्टिक्स, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. त्यानंतर आपण पाहिलं डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक इटसेल्फ. त्यानंतर आपण पाहिलं टाईप्स ऑफ डेटा, ज्याच्यामध्ये प्रायमरी डेटा म्हणजे काय, सेकंडरी डेटा म्हणजे काय, आणि त्या दोघांच्यामध्ये डिफरन्सेस काय. ओके, सो वी शुड स्टॉप हिअर because we have time limit, and I am very thankful for patiently listening this video. Okay, goodbye, see you next time.